नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत तिळवडी। संक्रांत जवळ आलेली आहे, त्यासाठी आपण तिळवडी करणार आहोत। मैत्रिणींनो, अगदी झटपट होते, 5 ते 10 मिनिटात ही रेसिपी होते। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तिळवडीसाठी लागणारं साहित्य सांगते। अर्धी वाटी तीळ घेतलेले आहे, अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि त्याच मापाने 2 वाट्या गूळ घेतलेला आहे, अर्ध्या अर्ध्या वाटीने घेतलेला आहे। सर्वप्रथम आपण आहे ना शेंगदाणे भाजून घेऊया। असे शेंगदाणे भाजून झालेले आहेत। आता हे शेंगदाणे काढून घेते। आवाज बघ कसा आला। आता त्याच टोपात तीळ भाजून घ्यायचे। असे तीळ तळतळले ना की त्यांना पण असं वाटीत काढून घेते। त्याच टोपात 1 चमचा तूप टाकत आहे। त्यात आपण जो गूळ किसून ठेवलाय ना तो गूळ टाकून घ्यायचा। असा गूळ वितळून घ्यायचा। असा गूळ वितळला ना की त्याच्यात ही सुंठ पावडर अशी टाकून द्यायची। गूळ वितळतोय तोपर्यंत आपण शेंगदाणे वाटून घेऊया। असे शेंगदाणे वाटून घेतले। आता ना तीळ वाटून घ्यायचे आहेत आपल्याला। हे तीळ आता आपण हे शेंगदाणे वाटलेले ना, शेंगदाणे आणि तीळ टाकून द्यायचे या गुळात आणि गॅस बंद करायचा। आता आपल्याला ज्या ताटात हे करायचंय ना त्याला तूप लावून घ्यायचं। असं तूप लावायचं आणि तूप लावून नंतर ते मिश्रण ह्याच्यात ओतून घ्यायचं। माझ्या मम्मीच्या पद्धतीने ते एकदा बनवून बघा, एकदम चमचमीत लागेल। असं मिश्रण एका ताटात काढून घ्यायचं आणि ते व्यवस्थित असं थापून घ्यायचं। अशी व्यवस्थित थापून घेतली आहे। आता 10 मिनिटं आहे ना हिला थोडी थंड होऊ द्यायची। अशी 10 मिनिटानंतर सुकली ना की असे आपण ह्याला काप मारून घेऊया। डेकोरेशन आपण आपल्या पद्धतीने करू शकतो। मी मगजबी आणि चेरी लावलेली आहे। ही अशी काढून घ्यायची। हे बघा मैत्रिणींनो, किती सुंदर झालेली आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझा आजचा तिळवडीचा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा, लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।